नमस्कार मैत्रिणींनो. आंब्याचा सुगंध दरवळला की मन आपोआप आनंदी होतं आणि अशाच गोड आंब्यापासून आज आपण बनवणार आहोत एकदम खास आणि तोंडात टाकताच विरघळणारा आंब्याचा शिरा. तुपाचा सुगंध, आंब्याची नैसर्गिक गोडी, प्रत्येक घासात मिळणारी अप्रतिम चव. हा शिरा एकदा खाल्ला तर पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल. चला तर मग अधिक वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या छानशा रेसिपीला. तर शिरा करण्यासाठी इथे मी सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे. याचं प्रमाण मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे भरून तूप घातलेलं आहे. तूप छान गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी रवा घातलेला आहे. रवा चांगला आपल्याला मध्यम गॅसवरती गोल्डन रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मंडळी, तुम्ही अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हे बघा, इथे 5 मिनिटानंतर रवासुद्धा आपला छान भाजलेला आहे. त्यानंतर आता अजून इथे थोडंसं तूप घालून आपल्याला जे कोणते आपण ड्रायफ्रूट्स यामध्ये घालणार आहे ते यामध्ये घालून परत आपल्याला 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे. इथे मी काजू, बदाम आणि मनुके थोडेसे यामध्ये घालून परतून घेतलेलं आहे. हे सुद्धा छान परतल्यानंतर यामध्ये 1 वाटी भरून इथे आंब्याचा गर घालून घेतलेला आहे. इथे आपला रवा 1 वाटी होता, त्यामध्ये 1 वाटीच आपल्याला आंब्याचा गर घालायचा आहे. आंबा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता. आंबा गोड असला पाहिजे. आता हे यामध्ये सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये 2 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी पाणी घालायचं आहे. पाण्याऐवजी तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता आणि हे दूध किंवा पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गरम केलेलं पाणी वापरायचं आहे. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला 1-2 मिनिटासाठी झाकण लावून असं स्लो गॅसवरती ठेवायचं आहे. 2 मिनिटानंतर इथे सर्व पाणी रव्याने शोषून घेतलेलं आहे. यानंतर आता यामध्ये साखर घालायची आहे. साखर इथे 1 वाटी रव्यासाठी तुम्ही पाऊण वाटी साखर घालू शकता. जसे तुम्हाला गोड आवडतं त्याप्रमाणे यामध्ये साखर घालायची आहे. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला होता, त्यासाठी 1 वाटी साखर वापरलेली आहे. त्यानंतर वेलची पावडर इथे 1 चमचाभर घातलेली आहे. साखर आणि वेलची पूड पूर्ण अशी मिक्स होईपर्यंत आपल्याला ह्याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा 2 ते 3 मिनिटासाठी याला आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. आता ह्याला झाकण लावून परत एकदा आपण याची वाफ काढून घेऊ. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त असा आपला मऊसूत शिरा तयार झालेला आहे. चवीला तर खूप छान लागतो. तर मैत्रिणींनो, तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला माझ्याकडून कोणते व्हिडिओज बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.